नमस्कार मित्रांनो. प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी ही समोर आली आहे. विविध विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी शासनाकडून 3 महत्त्वाचे शासन निर्णयही जारी करण्यात आले. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सरकारने हे 3 महत्त्वाचे निर्णय जाहीर केले असून आज आपण हे निर्णय नेमके कोणते आहेत, याचा सरकारी कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार याबाबतची थोडक्यात माहिती ही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 28 ऑक्टोबर 2025 रोजी विविध विभागाकडून 3 महत्त्वपूर्ण शासन निर्णयही जारी करण्यात आले. त्यामध्ये पहिला शासन निर्णय आहे जलसंपदा विभागासाठी. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला. विभागाचे या महत्त्वपूर्ण निर्णयाअंतर्गत दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ठेव संलग्न विमा योजना अंतर्गत अनुज्ञेय असलेली रक्कम अदा करण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे. त्यानंतरचा आहे सामान्य प्रशासन विभागाचा. जनगणना 2027ला चालना मिळाली आहे. सामान्य प्रशासन विभागाने 27 ऑक्टोबर 2025 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयान्वये जनगणना 2027च्या पूर्व चाचणीकरिता प्रधान जनगणना अधिकारी, चार्ज अधिकारी, अन्य अधिकारी, प्रगणक, पर्यवेक्षक व जनगणना लिपिक म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानंतरचं आहे विशेष शिक्षकांना मिळणारं थकीत वेतन. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या अपंग समावेशित शिक्षण योजना अंतर्गत विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करण्याबाबतचा महत्त्वाचा जी.आर. राज्य शासनाकडून हा निर्गमित करण्यात आला आहे. गेल्या महिन्यामध्ये निघालेल्या या शासन निर्णयानुसार या संबंधित शिक्षकांचे थकीत वेतन अदा करण्यासाठी 1,46,22,381 रुपये वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे. यामुळे संबंधित शिक्षकांचे थकीत वेतन मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.